गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो. मी 27वी फॅमिलीमध्ये जॉईन होऊन जवळजवळ आता ह्या 14 तारखेला 3 वर्ष पूर्ण होत्यात. मी आले होते वेट लॉस साठीच. मी आले होते वेट लॉस साठीच. माझं वजन होतं 86 किलो. 3 महिन्यात माझं 23 किलो वेट लॉस आणि फॅट लॉस झाला आहे. आणि मला पित्ताचा भयंकर त्रास होता, तीव्र ऍसिडिटी होती. आणि पायाला क्रॅम्प येत होते, छातीत धडधडत होतं. हे सगळं माझं पूर्ण कमी झालं आहे. आणि मी ज्या वेळेला जॉईन झाले त्यावेळेला मला पण असं वर्कआउट तेन करता येत नव्हतं. मी पण असं बघत बघतच केले. पहिला एक गाण्यावर स्पॉटलाईट झाले, मग 2 गाण्यावर, मग असं पद्मजाताई मला असं करत करत पूर्ण 1 तास वर्कआउट शिकवले, हे करायला सांगितले. जसं जसं मला गायडन्स मिळत गेला तसं तसं मी करत गेले. 27 फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला काहीच म्हणजे वर्कआउट बद्दल काहीच माहित नव्हतं. फ्ल्यू स्टेशन बद्दल काहीच माहित नव्हतं. ज्यावेळी मला लिंक आली, त्यावेळी मला पहिली लिंक आली होती ती कोरोनाच्या काळात. म्हणजे 4 वाजताचं प्राणायामचा वर्गाची लिंक मला मिळाली होती. परंतु तिथं मला कळलं नाही की इथं झोपून काय माझं वेट लॉस होणार नाही. मग मी ती लिंक बघितली एकदाच फक्त. परत मग परत त्यानंतर ना जसं हे कोरोनाच्या काळानंतरच वेट वाढत गेलं. परत ही लिंक मला मिळाली. त्यावेळेला मला भारती चौगले मॅडमांनी लिंक दिली. त्यावेळी मी जॉईन केले. मग पहिला मी लिंक जॉईन केली ते मॉर्निंग फ्ल्यू स्टेशन. मग तिथं मी रिझल्ट ऐकला अंजली चौगले ताईंचा. त्यांनी 32 किलो वेट लॉस आणि फॅट लॉस केला होता. मग त्यांचं होतंय तर माझं का होत नाही म्हणून मी पण जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर मला पहिल्या महिन्यातच 12 किलो वेट लॉस झाला. आणि मला कॉन्फिडन्स आला की हा माझं इथंच वेट लॉस व्यवस्थित होणार आहे. म्हणून मी कंटिन्यू व्यवस्थित सातत्य ठेवून व्हिडिओ ऑन करून मी करत गेले. जसं जसं मी करत गेले तसं माझं वेट कमी झालं. पित्त एवढं होतं की मला कुठं प्रवास करता येत नव्हतं. कारण की प्रवासाला गेलं की झोपूनच जायचं आणि झोपूनच यायचं. कारण की का पित्त एवढं असणार की जे मी गाडीतून उतरलं तरच माझं, आणि ते अनुभवलेच सगळेजणच. कारण की बेंगलोरला गेलो होतो त्यावेळी जरा काही असं वेगळं काहीतरी खाल्लो मी तर मला पित्त एवढं होणार की जे जे गाडीत असणार त्यांना सगळ्यांना त्रास होणार माझा. एवढं मला त्रास होतो भयंकर. आता जसं मी स्वतःवर काम केले, स्वतःला मी वेळ दिला, आणि स्वतःवर प्रेम करायला शिकले, त्यावेळी माझं सगळा रिझल्ट 27 फॅमिलीचे हर एक व्यक्ती मला मदत करतात. आणि सगळेजण मला खूप मदत करतात. ज्या वेळेला ह्या 27 फॅमिलीत आले त्यावेळी मला काही येत नव्हतं बोलायला. म्हणजे असं आम्ही खेड्यातनंच असणार आणि लग्न झाल्यानंतर मुंबईमध्ये असल्यानंतर तिथं पण कोण असं नसणार की काय बोलायचं. बोलायला कोणी नव्हतं. इथं आल्यानंतर मला 27 फॅमिलीनं सगळं शिकवलं. जे जे काही येत नव्हतं ते 27 फॅमिलीनं शिकवलं. पद्मजाताई असू दे, डॉक्टर सर असू दे, सुजाता ताई असू दे, ह्यांनी मला तर खूप मदत केली. जिथं जिथं चुकले तिथं मला त्यांनी शिकवलं सगळ्या गोष्टी. आणि मी सगळ्यांची ऋणी आहे. मिलिंद सर असू देत, सविता ताई असू देत, ते तर आणि प्रतीक्षा ताई असू देत, मालती ताई असू देत. मला तर म्हणतात गोंडस बाळ आहे. मला खूप छान वाटतं ह्या 27 फॅमिलीमध्ये आल्यानंतर. मला खूप खूप छान वाटतं आणि मी कधीच सोडणार नाही 27 फॅमिली. हो. चलो, अजून कुणाची राहिल्यात काय नाव घ्यायची? राहिली असली तरी सगळेच पण एवढे अजून एक भारी तास. आहेत का नाही ते. कुणाचं नाव घेतलं तर तुमचा सगळा वेळ मीच खाईन. हा, कारण का की रिअल अहो ती गोंडस बाळ म्हणणार आहे नो. तिला सून येणार आता थोड्या दिवसात, आणि नाहीतर तुम्ही आणि हिलाच बाळ म्हणत बसाल सगळेजण. ओके. ती काम तेवढं छान करत्या म्हणून तुम्हाला वाटतंय, पण ऍक्च्युली तिला आता थोड्या दिवसात सासू होईल ती. एवढं पण काम केलंय स्वतःवर, खूप भारी वेट लॉस केलाय, एनर्जेटिक आहे. आणि सकाळचं वर्कआउट बघा, कसला वर्कआउट. प्रोफेशनल लोक नाहीयेत आपल्या कॉलवर, पण आल्यानंतर प्रॅक्टिस न त्यांना इतकं परफेक्ट बनायला लागले, एकदम जबरदस्त. ओके. चलो रिझल्ट काढताना का नाही मी पद्मजा ताईंना म्हणजे लई पिडलोय. म्हणजे काय पण असं असलं का नाही मी ताईंचा फोन यायचा वाट बघणारच नाही. कारण की मला रिझल्ट काढायचं होतं. कारण की का सगळे मला चिडवणार ना, आता एवढं जाड आहेस मग आधी पुढे किती जाड होणार. मम्मी पण जाड होती ना. म्हणताना
सगळे म्हणणार मला तू काय बारीक होत नाहीस. भाऊ तर मला चॅलेंजेस दिलता की तू वजन कमी करूनच दाखव, तुला 50,000 देतो म्हणून. खरं ज्यावेळी दिलाय का मला नाही गरज अजून? होती, दिला दिला. हा. ज्यावेळी गरज होतं की नाही त्यावेळी मला त्यानं पैसे दिल्यातच. आणि त्यामुळे मम्मीचं पण रिझल्ट छान आहे. आणि मी सातत्य ठेवून केल्यामुळं हा रिझल्ट आहे. कारण की का आपल्याला काय करायचं असलं तर आपण त्यात ते म्हणतात ना, जीव ओतून काम करायला पाहिजे. तसं मी जे काय सांगतात ते यस यस असं म्हणत गेले, म्हणून मला रिझल्ट एवढा छान आला. ओके. अंजली, किती लोकांना मदत केलीस? स्वतःचा एवढा 28 किलोचा वेट लॉस किती लोकांना मदत केलीस आतापर्यंत? 50 लोकांना तर मी मदत केली. येस. ओके. आता आता आयुष्यभर याच्या बरोबर राहणार का म्हणते माहितीये काय? कारण का की आता जे खायचं प्यायचं ते फ्री पडायला लागलं, म्हणून आयुष्यभर राहणार याच्या बरोबर. कारण ही करता येतं. खूप लोक अजून पाण्यात पाय न देता बसलेत कुठं तर बुडीन बुडीन म्हणून. ह्याला लई लागतंय लई लागतंय, काय टेन्शन घेऊ नका. उद्या कोल्हापूरला प्रोग्राम आहे, या सगळेजण. हे फ्री कसं पाडायचं हे पण सांगितलं जात आहे. त्यामुळे ताई कोल्हापूरच्या ताई हा. अंजली एवढे दिवस फ्युएल इंटेक करायला लागली आहे ना 3 वर्ष. पहिल्या फ्युएल इंटेक कडे तिला पैशाचं एवढं चॅलेंज होतं. तिनं अॅनिव्हर्सरीलाच तिच्या नवऱ्यांना मिस्टरांना सांगितलं होतं, मला अॅनिव्हर्सरीची गिफ्ट काय नको आणि मला हे प्रॉडक्ट घेऊन द्या. आणि म्हणून तिनं जिद्दीनं 3 महिन्यात 23 किलोचा वेट लॉस करून दाखवला होता. येस. म्हणजे सो दादा, मला माहित नव्हतं की हे किती दिवस घ्यायला लागते, काय घ्यायला लागते. ह्यातलं जे घटक असते ते आपल्या पेशीला काय मॅजिक काम करते हे मला कळालं. आणि कसं आपण लोकांना मदत करायचं हे पण शिकवलं, कसं फ्री खायचं हे शिकवलं, काय करायला लागते. एवढं सोपं काम ह्या आयुष्यात कुठं मिळत नसेल, एवढं सोपं काम इथं मिळते. आणि हेल्थ वेल्थ हॅपीनेस आहे. मग मला तर बाहेर फिरायला पण खूप आवडतं. त्यामुळं करणं भागच आहे. आणि आपण केल्याशिवाय काय मिळत नाही हे म्हणतात मॅडम, तसंच आहे. जे आपण करतो तेच मिळते आपल्याला. भारी इंग्लिश बोलायला लागली, भारी इंग्लिश शब्द वापरायला लागले आता. आणि म्हणत्या मी नाही, गावाकडची आहे. तिथे आल्यानंतर त्यांनी एवढं शिकायला मिळालं. म्हणजे काय चुकलं, डॉक्टर सर तर मला एवढं छान गायडन्स करतात की बापासारखं आहेत मला त्यांनी पण. कारण की काय माहिती काय, कुठं चुकलं तर तिथं कुठं सांगणार नाहीत. खरं अंजली असं नवं असं कर, तुझं हे राहते बघ, हे होते बघ असं. म्हणजे मी खेड्यात नव्हते, मला म्हणजे ते सांगायचं म्हणजे मी असं खेड्यात आले. माझी परिस्थिती तुम्हाला पण सगळ्यांना माहित होती. पप्पा ड्रिंक करत होते. कुठं म्हणजे असं मला हे नव्हतं. म्हणजे कुठं काय बोलायचं नॉलेज नव्हतं. 10वी झाल्या झाल्या माझं लग्न झालं होतं. व्यवहार आणि ज्ञान त्यामुळं म्हणतात ना, व्यवहार तू कळत नव्हता, असू दे. कळत नव्हता. आणि त्यानंतर मुंबईला असल्यानंतर डोंगर भागात असल्यामुळे तिथं मी कुठं म्हणजे कुणासंग बोलायचं नाही, काय नाही. कामात नुसता कायम सकाळी उठल्यापासून काम करायचं ते संध्याकाळी झोपेपर्यंत. म्हणजे स्वयंपाकाचं काम होतं. त्यावेळी मला असं कुणासंग बोलायचं हे काय कॉन्फिडन्स पण नव्हता. तिथून किती मी भाकरी मुलीच्या करत होतीस शिक्षण सांग जरा? स्वयंपाक किती लोकांचा करून देत होतीस? ही सकाळी 55 भाकरी, संध्याकाळी 55 भाकरी चुलीवर करत होतो मी. तिथं मला म्हणजे असं शेण सुद्धा लावायला मी शिकले. म्हणजे सगळं एवढं असं कष्टाने केलंय की नाही, मला त्यात खूप आनंद. म्हणजे जे काही नव्हतं शून्यातनं वर आल्यासारखं आम्ही सगळं केलेलं आहे. आणि 10वी शाळा झाल्यामुळं म्हणजे लग्न पण लवकर झालं. शिकायची खूप इच्छा होती, परंतु पप्पा असे होते म्हणून मम्मी एकटी काय करणार म्हणून मम्मीनं लग्न लवकर केलं. बहिणीचं पण लवकर केलं, माझं पण लवकर केलं. भावाचं पण 22व्या वर्षीच केलं. कारण की का आमच्यामुळं मुलींना मुलांना काय त्रास व्हायला नाही एवढं माझ्या आईनं कष्ट केलंय. त्या कष्टाचं काहीतरी चीज झाल्यासारखं आता मला वाटते. येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण. अंजलीची स्टोरी आहे ना, अंजलीची स्टोरीच तुम्हाला लाईफ एज्युकेशन आहे, माहितीये का? काय असतं, बालपण कसं होरपळून जातं आई वडिलांच्या याच्यामुळं. आपण म्हणतो ना, व्यसन किती वाईट असतं आणि त्या व्यसनांमुळं किती खच्चीकरण होतं. पण मी तुम्हाला सांगू का, काहीही करा तुम्ही, काहीही करा, की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भेटतातच. तुम्हाला चांगलं काही असू दे आई वडिलांच्या, आणि इथं तुमच्या एकट्याच्या कर्मावर काही नाही बरं का. हे आपल्या बरोबर आपल्या घरातल्यांचं. म्हणून आपण कसंही वागायचं, काय बोलायचं, काय कृती करायची, हे सगळं खालच्यान आपण जाणार आहे. म्हणजे मुलांसाठी एवढी काळजी करतो ना आपण, तर मुलांसाठी एवढी काळजी करत असताना आपण तेही बघायला पाहिजे
की माझं कर्म हे माझ्या खालच्यांपर्यंत जाणार आहे, तर ऑलवेज चांगलं. मला 5 मिनिटं लेट झाली ना, आमच्याकडे बाहेर खूप लोक असतात आणि हेच चालू होतं. एवढे छान रील्स असतात, एवढं प्रवचन असतात, एवढं साधू संतांच्या बद्दल हे चाललंय, पण व्यक्तीच्या वागण्यामध्ये तेवढी जी प्रगल्भता पाहिजे ना, ती होत नाहीये. म्हणजे आज रील्स बघतोय, आज बाकी सगळे एवढं ऐकतोय. पूर्वी हे प्रवचन ऐकायला जायला लागायची, आज हातात यायला लागलेत सगळे प्रवचन. मग किती माणसांमध्ये बदल व्हायला पाहिजे, किती त्याच्यात पेशन्स पाहिजेत, किती तो देवाच्या गुणाकडं त्याचे मार्गक्रमण पाहिजे. पण अधोगती होत्या, कारण ते यूज टू करायला लागलो, त्याच्यातनं काही घ्यायचं सोडतो, नुसता स्क्रोलिंग करतो. हा विषय चालू होता आणि माझं घड्याळकडे लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे मला यायला बाहेरनं पळत पळत यायला वेळ झाला. त्यामुळे हे वैचारिक ना खूप आपलं आपण श्रीमंत असणं ना हे खूप महत्वाचं असतं, घेत राहायला पाहिजे. आणि ही कर्म ऑलवेज चांगलं करत राहू, चांगलं बोलू, चांगलं लोकांना मदत करू. करायचं असेल तर चांगलं करू, करायचं नसेल तर गप तोंड बंद करून बसू, कारण हे सगळं जातं आपल्या नेक्स्ट जनरेशनला. ओके, चलो एकदा घेऊ बरं का अंजलीची आणि स्टोरी अशी मिस्टरांचा डीप रोल घेऊ. खूप चांगला आहे, कारण की त्यांनी मला साथ दिली म्हणून मी एवढं सगळं अचीव करू शकले. त्यांना खरंच सलाम. अंजली, तुला तुझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज. नाहीतर म्हटली असतीस, असला नवरा भेटला, इकडे डोंगरात आणून ठेवलं, हे काम करायला लावलं, एवढ्या भाकरी थापायला लावल्या, असं केलं आणि तसं केलं. असलं न म्हणता तू त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज आहे ना, हे खूप नाही, ते महत्वाचं आहे. आणि शिकायला मिळालं की नाही मला, म्हणजे कुठल्या परिस्थितीत कसं वागायचं हे कळल्यामुळं मी हे करू शकले. आता त्यावेळी तसं होतं खरं, किती बदल झाला माझ्यात हे माझं मला जाणवते की नाही. स्वतःत काय बदल झाले हे कळाल्यावरच माणूस काय आहे ते घडते. आणि शिकण्याची वृत्ती आहे माझ्यात, म्हणजे काय असेल ते, काय नवीन नवीन गोष्टी शिकायला मला आवडतात. म्हणून मी सगळ्याच शिकलोय, म्हणजे कुठं कमी असायला नको. जे काय असेल ते शिकायची वृत्ती ठेवल्यावर सगळं येते, हे म्हणताय तुम्ही तसंच. एक ऐकायची वृत्ती, एक शिकायची वृत्ती, एक बदलायची वृत्ती. शिकायचं असतं पण बदल स्वीकारायचा नसतो, अशी पण लोक असतात माहितीये तुम्हाला. त्यांना सगळं पाहिजे असतं पण मी आहे त्यात बदलणार नाही. हिचं एक मात्र ब्युटी आहे, काय माहितीये का, चूक करत्यात आणि मग म्हणतात की माझं काय चुकलं तर सांगा, मी बदलायला तयार आहे. म्हणजे माझं काय राहिलं तर सांगा मला. आणि मग ह्या गोष्टी आपण ज्यावेळेला ऐकण्याची माइंडसेट ठेवतो, ऐकल्याशिवाय बदलता येत नाही. आणि हा जो चेंज आहे ना, तो तिनं ऐकलं, चुकलं, ऐकलं, बदललं, ती चूक परत केली नाही. केली तर दुसरी करू शकते. मुळकी अण्णा आणि अंजली एक चूक परत करत नाहीत, पण दुसरी चूक आणि होत्या. मग आणि त्याच्यात परत शिकतात, मग आणि परत अजून बदलतात. त्यामुळं परफेक्ट पर्सन बनायला लागल्या. म्हणजे बघा, आत्ता मुळक्यांना आपल्या ह्याच्यामध्ये पॉवरफुल आहे. आता अंजली पण एक दिवस होणार. ओके, 50 लोकांना मदत केली, 500 करायचं काय अवघड आहे. त्यामुळे होऊन जाईल आपल्यामुळे. हे निमित्त आहे, 50 काय एकटीने केलेले नाहीये. आपण केले 4-5, त्या 4-5च्या माध्यमातून एवढ्या लोकांना मदत व्हायला लागले. मदत करा, लई लाईफ चेंज होतं. फिजिकली, मेंटली, इमोशनली, सोशली आणि इकॉनॉमिकली सगळीकडे चेंज भेटतो आपल्याला. ओके, प्रतीक्षा ताई काय ऍड्रेस